शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आज गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना भरपूरशा शेतकऱ्यांनी पहिली फवारणी आता जमतेम घेतलेली आहेत. काही शेतकऱ्यांना आता दुसरी फवारणी त्या ठिकाणी गहू पिकामध्ये घ्यायची आहेत. तर मित्रांनो, गहू पिकामध्ये जर का आपल्याला चांगलं उत्पादन काढायचं असेल तर गहू पीक हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता गहू पिकामध्ये 3 अवस्था असतात आणि त्या 3 अवस्थेमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या फवारण्या त्या ठिकाणी घ्याव्या लागतात. तर मित्रांनो, आता सुरुवातीची जी स्टेज असते तर ती स्टेज म्हणजे ती अवस्था म्हणजे फुटव्यांची अवस्था असते आणि त्या फुटव्यांच्या अवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा फुटवा कसा निघाल त्या हिशोबानेच आपल्याला पहिली फवारणी घेणं महत्त्वाचे असते. तर आता जी दुसरी अवस्था आहे तर ती दुसरी अवस्था ही कांडीची अवस्था असते. कांडीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची फवारणी घेणं खूप महत्त्वाचे असते. आणि ती तिसरी अवस्था असते तर तिसरी अवस्था ही वंब्याची अवस्था असते, जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये चांगल्याच प्रकारची वंब्या त्या ठिकाणी निघायला सुरुवात होते. तर मित्रांनो, ज्यावेळेस सुरुवातीला जी फुटव्याची अवस्था असते ती फुटव्याची अवस्था ही 20 दिवसापासून तर 30 दिवसालोक त्या ठिकाणी फुटव्यांची अवस्था असतात. त्याच्यानंतर दुसरी जी अवस्था असते तर ती 40 दिवसापासून तर 50 दिवसालोक ती कांडीची अवस्था असते आणि 50 दिवसापासून तर 60-65 दिवसालोक ती वंब्याची अवस्था असतात. तर आता याच्यामध्ये आता आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. तर दुसरी फवारणीमध्ये जेमतेम 30 ते 35-40 दिवसालोक आपला प्लॉट आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला एक चांगलं प्रकारचं औषधाचं कॉम्बिनेशन घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येणार नाही. त्याच्यानंतर जे खोडाळी आहेत तर ती खोडाळीसुद्धा त्या ठिकाणी येणार नाही आणि जो काळा मावा आहेत तर त्या काळा मावासुद्धा आपल्या गहू पिकामध्ये येणार नाही. तर मित्रांनो, 35 दिवसापासून तर 45 दिवसालोक आपला हा कांडी अवस्था असते आणि त्या कांडी अवस्थेमध्ये आपल्याला तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळून येतो. त्याच्यानंतर मव्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच्यानंतर खोडाळी असते तर त्या खोडाळीचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गहू पिकामध्ये आढळून येतो. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं औषध कोणतं घेऊ शकतो आपण, तर त्याचीच माहिती आपण आता घेणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या गहू पिकामध्ये तांबेरा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो तर त्याच्यासाठी आपल्याला M45 हे घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून M45 घेतलं तर आपला तांबेरा हा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रिकवर होईल आणि चांगल्या प्रकारचा आपल्याला फरक पडेल. त्याच्यासाठी आपल्याला सर्वात गहू पिकामध्ये नुकसानकारक ठरणारं जी खोडाळी असते त्याच्यामुळं सुद्धा आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं. तर खोडाळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुमोटोमो केमिकल या कंपनीचं सॅनवेक्स हे त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. सॅनवेक्स जर का आपण घेतलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची जी खोडाळी असते तर ती आपली सॅनवेक्समध्ये त्या ठिकाणी नियंत्रण होत असतं. त्यासाठी आपण सुमोटोमो केमिकल या कंपनीचं सॅनवेक्स त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या गहू पिकामध्ये काळा मावा आला नाही पाहिजेत किंवा आलेला जो मावा आहे तर तो नियंत्रण असण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्राईड घेऊ शकतो. एकदम स्वस्तात मस्त हे औषधाचं कॉम्बिनेशन आहे, त्यासाठी आपण ही प्राईड त्या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो, आता आपण चांगली एकसारखी सामान वाढ व्हावी याच्यासाठी आपण एक त्याच्यामध्ये टॉनिक घेणं महत्त्वाचं आहे, कारण की फुटव्यांची संख्या ऑलरेडी काढलेली आहेत. त्याच्यानंतर आपला गहू हे कांडीवर लागलेला आहे आणि जे खालच्या फुटव्या असतात, लहान फुटवे असतात, तर त्याची एकसारखी सामान होण्यासाठी वाढ होण्यासाठी आपल्याला एक त्याच्यात टॉनिक घेणं महत्त्वाचं आहे. तर आपण टॉनिक घेत असताना सुमोटोमो केमिकल या कंपनीचं होशी हे टॉनिक घेऊ शकतो. एकंदरीत आपले 4 कॉम्बिनेशन झाले. 4 कॉम्बिनेशनचे आपण जर का चांगल्या प्रकारची फवारणी घेतली तर आपल्याला तांबेरा जो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव याचा पण चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटेल. त्याच्यानंतर जी खोडाळी आहे तर ती खोडाळीसुद्धा चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटेल. त्याच्यानंतर आपल्या पिकावरील जो गहू पिकामध्ये जो काळा मावा पडतो तर तो नियंत्रण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्राईड घेऊ शकतो आणि एकसारखी समान वाढ होण्यासाठी आपण होशी हे औषध त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला ही 4 औषध घ्यायचे आहेत. 4 औषधापैकी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो. एक सॅनवेक्स घ्यायचं आहे खोडाळीसाठी, दुसरं प्राईड घ्यायचं आहे काळा मावासाठी, तिसरं बुरशीनाशक घ्यायचं आहे तांबेरा हे रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे M45. त्याच्यानंतर आपल्याला होशी हे घ्यायचं आहे एकसारखी समान वाढ होण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रकारे जर का आपण औषधाची फवारणी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्या गहू पिकामध्ये बघायला भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, धन्यवाद.